नमस्कार, लक्ष्मण टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर सध्या आपण आहोत उत्तराखंड आणि उत्तराखंड मधील तुळजाशी येथे आहोत आणि इथली आपली कोरी पासची ट्रेक आहे आणि ही ट्रेक खूप मजेदार होणार आहे. तर आपण बघूयात. आणि हे इकडे माझा ग्रुप आहे, हे आमचे ट्रेक लीडर आहेत. हे आता आम्हाला थोडी माहिती सांगणार आहेत, कशा प्रकारे जायचं, काय रूल्स आहेत, काय कशा प्रकारे आपण वर जाणार आहोत, काय खबरदारी घेतली पाहिजे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला सांगणार आहेत. तर आता काउंटिंग होणार आहे आमची आणि काउंटिंग झाल्यानंतर कुछ बताना है आपको? बताने का है, ठीक है. अरे ये कौन गाइड है, हाँ. कहाँ पे क्या क्या मिलेगा, कुछ नहीं. बैक लोडिंग बताओ, है ना? हाँ, आ जाओ सर. चलो आ जाओ सर. चलो साई, रवि जी अपना ग्रुप आ जाओ इधर. अपना आमचे दोन ग्रुप आहेत, ए आणि बी. अपना कौन सा? बी ग्रुप के हमारे ट्रैक लीडर्स है. इनका हम पूरी जो इंफॉर्मेशन दिए वाले फॉलो करेंगे और ऐसे ही अच्छे से जाएंगे और अच्छे से नीचे आने वाले. चलो ठीक. 3 साल हो गए. तो मेरे साथ हैं दिलबर भाई. ये आपको लीड करेंगे आगे से. मैं आपके पीछे से रहूंगा, आगे बदलते रहेंगे, आगे पीछे रहेंगे, कोई दिक्कत नहीं. जो भी परेशानी होगी रास्ते में हम दो को बता सकते हो आप कहीं भी. तो भाई आपको कुछ बताएंगे. यहाँ के लोकल है, प्रॉपर यहाँ के लोकल. मैं हूँ चमोली से, उत्तराखंड चमोली से हूँ. तो मेरा घर यहाँ से थोड़ी दूर पड़ जाता है, कम से कम 100-150 किलोमीटर दूर पड़ता है. ये भाई का गांव प्रॉपर यही है. इनको बहुत ढेर सारी नॉलेज है. यहाँ कुछ भी पूछ सकते हैं आप. आम्हाला गाईड करत आहेत दिलबर भाई, आमचे गाईड आहेत. है ना? तो मैं इससे पहले हाँ सुना है. इससे पहले ब्रह्मताल. तो ब्रह्मताल से मैं काय झाले ऐकते काय म्हणून. कंपनी से इधर उधर भेजा जाता है. इससे पहले तो मैं हमटा पास सुना है किसी ने. आता आम्ही निघालेलो आहोत. महाराष्ट्राचा आमचा ग्रुप आहे. तर आम्ही सर्वजण एकदा आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करून हा किल्ला सर किनार ह्या कोरी पासच्या ट्रेकला सुरुवात करणार आहोत. 1 2 3 छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर आम्ही थोडं चलत चलत थोडं वरी आलेलो आहोत. थोडं बसण्याची जागा मिळाली आम्हाला. माझे मित्र येत आहेत. हे आमचे ट्रेक लीडर ऋषि जी यहाँ पर है और यहाँ से माझा मित्र, इसमें से कोई नहीं दिख रहा है माझा मित्र. और ये द्रोणागिरी ट्रेक लीडर से पूछूंगा. भाई साहब, वो जो दिख रहा है वो कौन सा है पर्वत? ये दिख रहा द्रोणागिरी. हाँ उस सामने भी थोड़ा बर्फ दिख रहा ना बीच में. हाँ, बीच में ये कौन सा है? द्रोणागिरी. द्रोणागिरी. ये ये है डालीसीरा. डालीसीरा. ओके. अपने को ऊपर अभी बेस कैंप पे जाने के लिए कितना मिनट लगेगा? लग जाएगा पौना घंटा लग जाएगा. पौना घंटा में जाएंगे हम. आम्ही जाणार मस्तपैकी और कुछ वहाँ पे बिल्कुल आराम करेंगे. आराम करेंगे. ठीक है. तर माझा मित्र अजून आलेला नाही. कोई दिख रहा है क्या? हा, दिसले. हाय करा बरो. आता तर सुरुवात झाली. दिसलेत आता. बाल्या, साई, काय झालं? आता तर सुरुवात झाली. हा, 2 घंटे आम्ही चालून आता आलेलो आहोत गुलिंग कॅम्प साइट या ठिकाणी. भाई इकडे भाई, अभी बताओ हम कहाँ गए और हमारा रात का क्या है? ये हम पहुंच गए यहाँ से. ये गुलिंग पहले कैंप गुलिंग है. आज कल यहाँ से निकलेंगे. रात पे है ही रहेंगे. यहाँ रात को जाएंगे. हाँ, ठीक है. कल 9 सुबह कितने बजे ब्रेकफास्ट हो के हम यही ब्रेकफास्ट मिलेगा? ठीक है. डिनर भी लगेगा. ठीक है. या ठिकाणी आम्हाला आमच्या ग्रुपला साईडला थांबून संध्याकाळचे देणार आहेत. मील्स होती है. मील अगर प्रॉपर ले रहे हो आप तो फिर आणि या ठिकाणी आमचे टेंट सुद्धा आहेत. तो इसलिए हर चीज जो भी आपको प्रोवाइड किया जाता है वो चीज लेनी है आपने, कंज्यूम करना है. आम्हाला दिलेले आहे टेंट. एका टेंट मध्ये आम्ही 4 जण राहणार आहोत. आणि हे इकडे आमचं बाल्या आहे. बाल्याला मी जवळ घेणार आहे सोबत. आणि आमचा नियो. तर हे याच्यामध्ये सगळे याच्यामध्ये सर्व प्रोव्हाइड केलेलं आहे. 1 2 3 4 मेंबर साठीच आहे. आणि इथून कुठे 4 आहे? तर सध्या आम्ही आता गुलिंगवर आमचा स्टे आहे नाईटचा. आणि या ठिकाणी सगळे म्हणजे बाहेरून आलेले जे सोबत आहेत आमच्या ग्रुपमध्ये, त्यांच्यासोबत आता आम्ही बॉल कॅचिंग प्रॅक्टिस करत आहोत. ओके. आणि कॅच जर सुटली तर पेनल्टी काय माहिती आहे का? नाव दिस इज द पेनल्टी.
ही पेनल्टी होती आता. ही पेनाल्टी होती. ओके, आणि आमचे टेंट लागलेले आहेत. हे आमचे टेंट आहे टेंट लागलेले आहे आणि आजूबाजूचा व्ह्यू बघू शकतात. आणि हा आमचा व्ह्यू आहे. ये पहाड़ों के बीच खेलते हुए हम सब लोग नाही सीधा कॅच एनर्जी घेतली आणि आता आम्ही जाणार आहोत. कुठं जाणार आहोत? आता आपल्या हिमालयामधलं लंच. हिमालयामधलं लंच करण्यासाठी आम्ही जाणार आहोत. बघूत लंच मध्ये काय आहे आम्हाला. भाई कैसा है? अच्छा है. अभी भूख इतनी लगी है कि बहुत कुछ भी कहो. बहुत अच्छा. तो हम लेंगे अभी यहाँ से थोड़ा सा हैंड वॉश करेंगे. ऐसा लग रहा है हमारे हाथ ठंड के वजह से लाल हुए हो. आणि सध्या आम्हाला मिळाला आहे लंच. लंच मध्ये बघू शकतात आलू, गोबी, काकडी, गाजर आणि डाळ राईस आणि आचार. आणि या हिमालयामध्ये आम्ही खात आहोत डाळ राईस. तर टेस्ट टेस्ट छान आहे. बाकीचे आमचे मित्र फार सुमित मस्त असा आस्वाद आम्ही घेत आहोत. आणि संध्याकाळी आम्हाला मिळणार आहे डिनर. आणि डिनर साठी पण आम्ही त्याचा व्हिडिओ इथं तर लाईट नाही, मिळाला तर घेऊ. तर मग आता मिळूया संध्याकाळी. सध्या आमचं लंच झालेलं आहे, पोटभर लंच. कारण आता 6च्या जवळपास वाजलेले आहेत. आता डिनर खायची का आमच्या ग्रुपची इच्छा नाही. तर आता आम्ही जाणार आहोत टेंटमध्ये आणि आराम करणार आहोत. टेंटमध्ये काय आहे तुम्हाला दाखवतो. चला या. आणि बाजूला दाखव इकडे. हा, या टेंटमध्ये आमचे हे कार्यकर्ते अगोदर येऊन पडलेले आहेत. हा आमचा विशाल, हा साईनाथ, हा बालाजी आणि माझा टेंट इकडं आहे. या चोरापासून मी दूर राहिलो. आणि इकडे मेडिकल टेंट पण सुद्धा आहे. काही इमर्जन्सी मेडिकल इमर्जन्सी असेल तर. आणि आमचा टेंट आहे. टेंट मध्ये प्रामुख्याने काय असते तुम्हाला सांगतो. हा टेंट मध्ये हे बेड आहे आणि हे जो आहे याला फोल्ड करून याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये जायचं आणि चेन लॉक करायची आणि झोपायचं आहे. आणि सकाळी उठल्यानंतर इथून झोपल्यानंतर इथून जो पुढचा जो व्ह्यू आहे कसा दिसणार आहे तो आपण आता सकाळी बघूया. पहिला दिवस आपला कोरी पास ट्रेकचा इथे संपलेला आहे. तर आता भेटूया उद्या आपण. धन्यवाद. आपली झालेली आता सकाळ आणि आता आपण उठणार आहोत आणि बघूयात आता सकाळचा आपला व्ह्यू. टेंट मधून आपण आता निघणार आहोत आणि हा आपला टेंट ओपन करूया. आणि ही सकाळचं दृश्य, हो भाई अमेझिंग. हिमालयातली सकाळ माझ्या मित्रासोबत. हाय मित्रांनो, कशा आहात? थंडी वाजली. थंडी वाजली. काय तू गरमी जलच नाही आम्हाला. आणि ही सकाळ झालेली आहे आणि आमचा आता इथं वरी होणार आहे. काय मिळणार आहे? कॉफी, ब्लॅक कॉफी, ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी. तर मला लगेच करा स्टार्ट. तर सध्या आमची झालेली आहे हिमालयातली सकाळ. आणि आता माझ्या मित्रासोबत मी घेणार आहे आता इथं आलेली आम्हाला ब्लॅक टी. चला बरोबर या. साईड थोडी याच्यामध्ये मी ब्लॅक टी घेतलेली आहे पण व्हिडिओ साठी डबल घेत आहे. ओके चल ती हा थांबना घेतो ते तुला. ब्लॅक टी गरम दाखव द्या. अरे ब्लॅक टी ओके. आणि याचा आस्वाद घेत लेंगे. हा इकडे दाखवा रे असं समोर थोडं रिएक्शन द्या. कशी आहे चाय? कशी आहे ही चाय? कशी अद्भुत. किती रेट करणार तुम्ही? अविश्वसनीय. अविश्वसनीय. कारण आपल्या इकडे मिळते पण हिमालयात येऊन पिणं वेगळीच मजा आहे. अरे वा वा, एकच नंबर, एकच चला नंबर. तर मग आता आपल्याला थोड्याच वेळात मिळणार आहे आता ब्रेकफास्ट. ठीक आहे, मग भेटूया नेक्स्ट. तर आता आम्ही ब्लॅक टी घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी आलेलो आमच्या किचनच्या ठिकाणी. आणि या ठिकाणी आम्हाला मिळणार आहे ब्रेकफास्ट. आणि हे ब्रेकफास्टची तयारी चालू आहे.
आणि हे आमचे गाइड आहेत. भाई क्या मिलेगा हमें ब्रेकफास्ट में? ब्रेकफास्ट में आपको पोहा मिलेगा, पोहा हाँ काले चने मिलेंगे, और ठीक है, और आपके चाय मिलेगी, चाय और ठीक है, और आपका कॉफी दिखता है, जो कॉफी पीता है वो कॉफी मिलेगी. मिलेगा. या ठिकाणी आमचे पोहे तयार झालेले आहेत. ये क्या है भाई? चाय. चाय, गरमागरम चाय है, पोहा है, चने हैं और चने के साथ हमारे पास इसके खाने के लिए दात भी है बड़े बड़े. तर वेट करूत आपण आता ब्रेकफास्ट साठी. आजचा ब्रेकफास्ट आहे. बघू शकता तुम्ही पोहे आणि ते आहे चणे. आता आमचे सर चम्मच आ रहे हैं. घे वाटर सर. चणे है, चने जिथं दात आहे तिथं चने नाही, जिथं चने आहे तिथं दात नाही. दात आहेत म्हणून मी चने घेतलेले आहेत. क्या बात है. चला या इकडे. या आमचा ग्रुप आहे. हे थोडं तुमची चेहरे येतात, तुम्ही युट्यूबला जर दिसले तुम्ही फेमस होता. फॉलो करून द्या मला. तर टेस्ट करू. टेस्ट करा कशी आहे, काय वाटते कसं आहे हे. कमी आहे. नमक ओके. आपल्याकडे इथं अवेलेबल आहे. ओके घ्या ना टाकू सर. त्याच्यात. आता टेस्ट करू. ओके. अभी स्टेबल है. हम नाश्ता करेंगे, अब मिलेंगे, चढ़ाई करते समय. चलो चलो नेक्स्ट ब्लॉग में मिळते. तर सध्या आमचा आहे दुसरा दिवस कोरी फास्ट ट्रेकचा आणि आता आमची मीटिंग झालेली आहे. कुठे जायचं काय नाही, इन्स्ट्रक्शन देत आहे. है ना सर? आपको रुकना है क्योंकि आगे ऊपर से ना अभी ग्रुप भी आना बनी थी, पहचाने नहीं जाते आपको. मैं तो लगभग पहचान हो सकते. तर आमची ट्रेक सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे आणि हे शेवटचं स्टॉप आहे पाण्यासाठी. यासाठी इथून आम्हाला बॉटल वगैरे भरून घ्यायचे आहेत. सबसे आगे मैं हूँ मगर बाल्या चला. अजून खूप वरी आम्हाला चढायचं आहे. खुलारामध्ये आमचा स्टे आहे आजचा. चलो हे बघा, हे बर्फाच्या जमा झाला. लादी झालेली आहे. लादी ती आहे कुदरतचं कमाल. आणि आता आम्ही जाणार आहोत वरी. अजून भरपूर वेळ आहे आम्हाला. बालाजी के साथ कॅमेरामॅन सुमित के साथ. चलो. थोडं वर आल्यानंतर गुलिंग कॅम्प साईड आहे. या ठिकाणी नंदादेवी राष्ट्रीय पार्क, वन प्रभाग, ज्योतिर्मठ यांच्याकडून गाईडलाईन सूचना आहेत. हे आरक्षित. आणि या ठिकाणी चलत चलत ही झाडं किती मोठे आहेत बघा. आणि हे इथलं जे झाड आहे मोडून पडलेलं आहे बघा किती मोठं आहे. इथपर्यंत झाड आहे आणि या झाडाच्या खोडातून रस्ता आहे. और दिलबर भाई और कितना रह गया? 2 किलोमीटर. अब 2 किलोमीटर जाना है. ओ भाई भाई झाड बघा खूप मोठेच्या मोठे झाड आहेत, पडले सुद्धा आहेत. आणि आता आम्हाला 2 किलोमीटरवर आमचा आहे खुलारा स्टॉप. चलो गाइज. यस लखन बॉस, कुछ तो जोश दिखाओ. हाऊस द जोश. ठिकाणी तुमच्या बॅग्स काही सामान जर असेल तर हे खच्चर आहेत आणि घोडे पण आहेत. तुमचं सामान वर टॉप पर्यंत नेण्यास. तर खुलारा आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहोत. पण वर जाता जाता असं वाटतंय की सूर्याजवळच आम्ही पोहोचतोय. एवढ्या वर आलोय. भरपूर ट्रेकर्स आहेत आणि खाली सुद्धा. सुमित आणि खालून भरपूर अशी मोठ्या संख्येने फौज खुलाराकडे कूच करत आहे. किशोर भाऊ, तर चला वरी जाऊत. आमच्या सोबत आमचे ट्रेक लिडर्स आहेत एक, आणि वर एक गेलेले आहेत. त्यांना मॅसेज द्यायचा असेल तर वॉकीटॉकी काय मॅसेज द्यायचा तुम्ही सांगतो आता तुम्हाला. जे पुढे गेलेत आमचे दिलबर भाई आहेत. हेलो दिलबर भाई. दिलबर भाई छोड़ दीजिए उसे ना, छोड़ दीजिए. अब मैसेज आएगा आपको. अभी मैसेज येणार आहे. भाई पहुंच गए
जो पहुंचे उनको थोड़ा एक्सरसाइज करने को बोलिए. अशा प्रकारचा मॅसेज वरी जातो आणि माझे मेंबर खूप पाठीमागे आहेत. आम्ही समोर आलो तर आता पोहोचणार आहोत. कहाँ पोहोचने वाले? खुलारा पहुंचने के बाद राजमा चावल हमारा वेट कर रहा है. चलो. सकाळी 9 वाजता आम्ही निघालो गुलिंग वरून. आता वाजले दुपारचे 2. तब्बल आम्ही 5 तास चालून खुलाराला आलेलो आहोत आणि आम्हाला इकडं आता आमचा टेंट, आमचा कॅम्प दिसत आहे आणि याच बाजूला आहे अद्भुत असा नजारा. तर आता आम्हाला करायचं आहे जेवण. लंच पण मिळणार आहे. लंच मध्ये तर काय आहे तुम्हाला माहितीच आहे. चला तर मग. हा राजमा आणि हा आहे चावल म्हणजे तांदूळाचा आपला भात. आणि या अशा माहोल मध्ये थंडीच्या माहोल मध्ये आणि याच्यासोबत आपल्याला कॉम्प्लिमेंटरी मध्ये आहे पापड. आपण एक आणि अजून एक ओनली वन एक पापड. दुसऱ्याला हात लावला होता पण सूचना गाईडलाईन्स आम्हाला पाळाव्याच लागतात. आणि याच्यासोबत आहे आम्हाला सॅलेड, सलाद. याच्यामध्ये आहे काकडी, गाजर, कांदा आणि त्याच्यावर मारलेला आहे मसाला यार बालाजी. आणि हा आमचा बालाजी. असंच पापड खाल्लं. आणि आता इकडचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि या व्ह्यू मध्ये राजमा चावल खाण्याची जी मजा आहे राजमा चावल खाण्याची जी वेगळीच मजा आहे ती वेगळीच आहे. तर सध्या आम्ही आहोत खुलारा येते आणि आमचा हा दुसरा दिवस आहे. रात्र आहे दुसरी. आता आम्हाला रात्रीचं जेवण आहे. काल आम्ही दाखवू शकलो नाही तर आज बघूत काय आहे जेवणामध्ये. और मटर मशरूम की सब्जी है. हाँ हमारे डॉक्टर साहब बोलेंगे. बोलो क्या क्या लिया सर? मजा ही आ गया. क्या क्या लिया है? क्या है आज मेनू में? क्या है? मटर मशरूम है, मटर मशरूम, लोबिया की सब्जी है, चावल है, बहुत अच्छी मिठाई है और रोटी और बहुत बढ़िया. तर मी घेतो. अगोदर घेतल्या 2 गरमच्या गरम रोट्या. हलवा एवढं थंड आहे सूजी का हलवा है. पकडता येत नाही. तो इसको मैं थोड़ा सुजी का हलवा. सूजी का हलवा है जो घेतलेल्या 2 रोट्या. अलीकडे ये सब्जी. यहाँ पर है राइस है. राइस के साथ बाद में लूंगा मैं दाल, मसूर की दाल है. और हमारे लिए आज स्पेशल बना हुआ है स्वीट मध्ये काय आहे. पण स्वीट मध्ये जे असेल ते खायचं. सुजी का हलवा म्हणजेच रव्याचं बर्फी, शिरा. तर अशा प्रकारे हे आमचं जेवण झालेलं आहे. फक्त मी थंडी -10 मध्ये जाणार आहे. रात्रीचा माहोल थोड़ा हल्का हल्का खाके टेस्ट लेंगे थोड़ा. ओके बढ़िया टेस्ट है. मिलेंगे कल सुबह. ये है व्यू नाही पिया. तर हिमालयातील आपली तिसरी सकाळ आहे. तर आता बघूत आपण बाहेरचं दृश्य. चला तर मग आपल्या टेंटच्या बाहेर आपण आणि या आणि ही तिसऱ्या दिवसाची सकाळ. हे टेंट कॅम्प सुमित लवड बोललेला आहे माझा मित्र. अर्ध पॅन दिल तू बस. थोड्याच वेळात तिथे होणार आहे आता आम्हाला ब्रेकफास्ट. आणि आता आम्ही कूच करणार आहोत देवनागिरीकडे, सॉरी कोरीपासकडे. तर आता आम्ही निघणार आहोत वरी कोरीपाससाठी. आणि या ठिकाणी आमचा नाश्ता झालाय आणि पॅक लंच आहे. आणि इथं मिळणार आहे आम्हाला आता एक बिस्किट और एक चॉकलेट. तर ही एक बिस्किट आणि चॉकलेट. आणि इथं आमची टीम बी असेंबल झालेली आहे आणि इथून आम्हाला काय करायचं काय नाही या सूचना मिळत आहेत. तो चलो बोलो जल्दी बोलो, टाइम हो रहा है. चले 8. हाँ गाइडलाइंस चलो. तो आहे. तर आता आमची टीम आता आमची टीम काउंट होणार आहे. 1 रुको 1 4 5 6 7 9 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 मेंबर है. जब तक सारे नहीं आए तब तक कोई नहीं आएगा आगे. काउंटिंग झालेली आहे. बहुत ज्यादा भीड़ है. ठीक है तो मर्ज हो जाएंगे. दिक्कत आपके ट्रैक लीडर को होगी भाई, दिक्कत हमें होगी. ठीक है तो आपको ना मर्ज नहीं होना है प्लीज. ठीक है एक रिक्वेस्ट कर रहा हूँ आपसे, सर से आगे नहीं जाना है बस.
ठीक है, और जो पीछे से स्वैप करेंगे उनके पीछे भी नहीं रहना है, ठीक है? आपके पीछे मैं भेज रहा हूँ। या ठिकाणी आम्हाला वरी गेल्यानंतर काय खबरदारी घ्यावी लागेल ते आम्हाला सांगत आहेत. तर आता आम्ही थोड्याच वेळात निघणार आहोत वर. प्लीज आप थोड़ा कॉपरेट करिए कि भाई ग्रुप को ना एक साथ. तर आता आम्हाला सगळ्या गोष्टी सूचना सांगितलेल्या आहेत आणि आता आम्ही जयघोष करणार आहोत. मैं आप सभी से विनती करता हूँ, मेरा दोस्त घोषणा देगा, आप उनके साथ बढ़ाएंगे हौसला उसका. चलो. छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हर हर महादेव. चलो. आता इथून आम्ही निघालेलो आहोत आणि येणारी जी ही वरून झरणा जे आहे याचा अक्षरशः अक्षरशः जे हे आहे बर्फ जमलेला आहे, थोडं थोडं पाणी येते. आता हेच खाली इथं एवढा हाल आहे, तर आम्हाला अजून वरी जायचं आहे. तर बघूयात आता वरची मजा काय आहे. पूर्ण बर्फ झालेला आहे. चला वरी आता कौरीला. चलत चलत आलेलो आहे मी सगळ्याच्या पुढे आणि माझी टीम आहे मागेच. मागे कोण आहे बघूया झूम करून. साई, संध्या, विशाल सगळे पाठीमागच आहेत और मैं आ गया सबके आगे और चढ़ाई बाकी है. चला या लवकर. कुलारापासून आम्ही आता वर आलेलो आहोत झेंडी चौकला. या ठिकाणी आमच्या जे बॅग्स आहेत या साईडला आम्ही ठेवलेले आहेत आणि इथून आता आम्हाला फक्त 1 किलोमीटर चालायचं आहे कौरपासाठी. या ठिकाणी हे आपल्याच इकडचे ठेवलेले आहे, गणपतीचं आहे आणि या ठिकाणी हे अशा प्रकारची शेती बनवलेली आहे. तर मी ट्राय करतो याच्यावर ठेवण्याचा. टेबल राहा. ओ भाई हो गया, आता से हो गया, जजमेंट आ गया भाई. क्या बात, कोई बात नहीं. तर आता आम्ही चलो तिकडे. चला कौरी पास. सर आता कौरी पासला आम्हाला जाण्यासाठी एक अर्धा तास आहे आणि अर्ध्या तासामध्ये हे लागलेला आहे बर्फ. हा बर्फ तुम्ही बघू शकता की पूर्णपणे कडक आहे, काहीही फरक पडत नाही याला. आणि इकडं सुद्धा बर्फ जमा झालेला आहे आणि आता आम्हाला पाण्याचा स्रोत आम्हाला 2 तासापासून पाणी मिळालं नाही. तर मी आता घेतोय पाणी भरून आम्हाला पियायला. आम्ही कौरी पासला आलेलो आहोत आणि बघू शकता दम खूप लागलेला आहे. हा जो आहे पांगर चुला आणि आमचा हा कौरी इकडे आहे. भाई थोड़ा सा रह गया. चलो भाई सुमित भाई आ जाओ आ जाओ आ जाओ. लाव दे दो ब्रो, पाणी ब्रो. हो हे पोहोचलो होतो आम्ही झेंड्याजवळ. कौरी पास ट्रेक आमची. आमचा ग्रुप किलो भाई. अरे माझ्या आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सध्या आपण आहोत उत्तराखंड मध्ये, हिमालयामध्ये आणि आता कौरी पास वर आलेलो आहोत आणि आता इथं भरपूर हिमालयाचे पर्वत आहेत. तर त्याच्याविषयी आपल्याला आमचे गाईड माहिती देणार आहेत, तर त्यांना आपण विचारूया. तर भाई बताओ. हाँ हाँ. ये शुरू आते हैं आपका केदारनाथ रेंज लग गई है आपकी, ठीक है शुरू में, ठीक है. हाँ. केदार डोम इसके पीछे है जस्ट. ओके. एक केदार डोम है, उसकी भी वो भी एक पीक है, ठीक है, वो जस्ट इसके पीछे है. ये केदारनाथ रेंज है. हाँ. ये लंबी पीक दिख रही है बड़ी. 5 चोटी है जिसमें. ये चौखंबा ही है. चौकंबा है ना. ये चौखंबा है. मतलब लेफ्ट वाले 4 है कि राइट लेफ्ट? नहीं, आपका चौखंबा 1 2 3 4 पूरा पार्ट चौखंबा का हो. अच्छा राइट. ओ बर्फ वाली. पार्ट चौखंबा का है. उसके जस्ट बगल में एक लिट्टी भी है थोड़ा सा. हाँ ऐसे स्लाइड में इसमें बर्फ भी है, बाल वाला है. हाँ. ठीक है. उसके जस्ट बगल में आपका बड़ी पीक दिख रही होगी ट्रायंगल शेप की. हाँ. वो नीलकंठ है आपका, ठीक है. इधर आते हैं, ये वैली दिख रही होगी आपको लास्ट में, ये उसमें बर्फ वैली में. हाँ ये वो आपका पूरा एवरेज का पार्ट आता है. हाँ. पूरा वो
अंदर वाली वैली भी। वो ट्रायंगल वाला कौन सा है? वो पूरा एवलांच वाला पार्ट आता है। अच्छा, एवलांच एवलांच। फिर इधर आता है 3 पीक्स दिख रही होगी आपको। हाँ। एक बड़ी, एक छोटी, फिर एक और छोटी। छोटी। सबसे बड़ी वाली आपका कामेट हो गई, फिर मंदिर हो गया, फिर माणा हो गया। हाँ। ठीक है। और बद्रीनाथ लगता है क्या तेरे पास? हाँ, बद्रीनाथ इसी साइड है आपका। ठीक है, बद्रीनाथ इसी साइड है आपका। फिर उसके जस्ट बगल में आपका एक स्क्वायर सा बॉक्स दिख रहा होगा जिसमें बर्फ नहीं है। हाँ हाँ, ये वाला। आपका नेक्ड माउंटेन है। हाँ। ठीक है, पत्थर चट्टान दिख रही है, वो दिख रही है आपको। ठीक है, उसके जस्ट बगल में आते हैं ऐसे में एक हाँ नीलगिरी के जस्ट राइट हैंड साइड में देखिए। हाँ। एक अकेली पर्वत, ये अकेला है, छोटा सा वो आपका पर्वत ही हो गया। ठीक है, इसके जस्ट बगल में आते हैं 2 पीक जिसमें आपके ऊपर से स्नो पड़ी हुई है, बर्फ दिख रही। हाँ, हाथी पीछे वाला है, गौरी आगे वाला है। हाथी पीछे वाला है क्या? ये आगे वाला? हाथी पीछे वाला है, पीछे आगे वाला गौरी। ठीक है। आगे वाला गौरी है। हाँ। जस्ट बगल में आता है स्लाइड जा रहा है, ये ब्रह्मल। ओके। जिसमें ये हाथी गौरी है। हाथी गौरी के बाद जस्ट राइट हैंड साइड देखिए ब्रह्मन है। हाँ, ब्रह्मन। स्लाइड मारा है। ओके। हाँ। फिर इधर आपको लास्ट में ट्विंस दिखाई दे रही है। ट्विंस, हाँ। इसमें पूरी बर्फ पड़ी हुई है। ये वाले 2, लंपक 1 इधर वाली है, लंपक 1, लंपक 2। उसके जस्ट बगल में थोड़ा स्पेस बन के आपका गरुड़ पीक है जिसमें ऐसे भी आ रही है एक हाँ बीच। हाँ वो गरुड़ पीक है। ठीक है। हाँ। इसके जस्ट बगल में आपका द्रोणागिरी आ गया ये द्रोणागिरी बड़ा वाला। सामने। हाँ। जिसके जस्ट बगल में द्रोणागिरी वही तो है, आगे वाला। फ्रंट वाला। हाँ। उसके जस्ट बगल में थोड़ा सा ऐसा उभरा हुआ है। हाँ। हनुमान। ठीक है, हनुमान 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 पीक। हाँ। ठीक है, इसके जस्ट इधर आता है लास्ट में। थोड़ा सा स्नो का पैच दिख रहा है। हाँ, दिख रहा है। थोड़ा सा डब्बा है, मतलब स्क्वायर शेप में स्नो है। वो आपका ऋषिकोट हो गया। हाँ। ठीक है, और वो छोटी दिख रही वाली? वो लास्ट में दिख रहा है ना, वो जैंगबैंग है। हाँ। जैंगबैंग पीछे वाला। जैंगबैंग इंडिया का वो बॉर्डर लगता है, चाइना बॉर्डर। ये आपका बुग्यालकोटी हो गया। बुग्यालकोटी ये वाला। सामने 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 इधर। हाँ। ये पूरा पूरा पर्वत है आपका, ये जो जिसमें स्नो पड़ी हुई है ना, थोड़ा थोड़ा बुग्यालकोटी है। फिर इधर ये पांगरचूला हो गया, ये टॉप। ये पांगरचिला। नंदा देवी यहाँ से नहीं दिखता है, नंदा देवी बैक साइड में हो गया। नंदा देवी का क्या इशू है वहाँ पे? बयान है क्या वो नंदा बयान देवी? है अभी उसका। क्यों क्यों बयान है वो? बहुत बड़ी कहानी है उसमें। थोड़ा सा 1 मिनट में बोला। 75 में न्यूक्लियर का है उसका। हाँ, न्यूक्लियर अमेरिका ने वो छोड़ा था। हाँ, हाँ। device था। हाँ। तो एक्चुअली में एक टीम गई थी। हाँ। यूएस आर्मी की और इंडियन आर्मी की। हम्म। तो वो डिवाइस उन्होंने ऐसी जगह रखना था जिससे मतलब सर को भी बता दिया ना। हाँ, जिससे आपको ना चाइना पे पूरी नजर पड़ सके। हाँ। बट वो जब समिट पे जा रहे थे बेस कैंप 4 पे। हाँ। तो वहाँ पे रात को ना एवलांच आ गया। हाँ। और उन्होंने वो डिवाइस वहाँ पे संभाल के रखा था, अच्छा। अच्छे से संभाल के रखा था। हाँ। और 3 महीने बाद वो फिर से एक्सपीडिशन पे आए थे। हाँ, उस डिवाइस समिट पे। बट वो वहाँ मिला नहीं, गायब था, गायब हो गया। मिसिंग था, है ना। बट कहता है कि भाई अगर वो कुछ नुकसान करेगा न्यूक्लियर, आपको पता है कि भाई कैसा होता है ना। उसकी जो रेडिएशन होता है वो फटेगा नहीं। फटता नहीं है, वो रेडिएशन होता है उसका, वो खत्म कर देगा पूरी पीक खत्म कर देगा। और पूरा जो उत्तराखंड। हाँ, चमोली डिस्ट्रिक्ट। ओके ओके, ठीक है। अभी भी वही नंदा देवी यहाँ से दिखता है। तर अशा प्रकारे आमचा कोरी पासचा ट्रेक सक्सेसफुली आम्ही केलेला आहे. सक्सेस केलेला आहे. एकंदरीत सर्व हिमालयामधील जे पर्वत आहेत ते आम्ही पाहिलेले आहेत, डोळ्याने एक्सप्लोअर केलेलं आहे. खूप थंडी वाजली आम्हाला, खूप अडचणी आल्या, खूप हे झाले. आम्ही 3 आणि कॅमेरामॅन आमचा सुमित आहे, 4 सुमितला बी शेवटी घेईल मी. आमचा अनुभव जो आहे असं वाटलं गाईडलाईन सर्व आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली. सगळं बरं असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला आहे. एकंदरीत आमची ही ट्रेक इथं आम्ही समाप्त करतो. आणि कैमरामैन के साथ सुमित को भी, आणि आमचा कॅमेरामॅन सुमित को भी लेना पडेगा हमें. और आणि एकंदरीत तुम्हाला हा आमचा पूर्ण व्हिडिओ सुरुवाती तुगाशी पासून ते गौरी पासची ट्रेक एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमच्या नक्की प्रतिक्रिया लक्ष्मण टॉक्सवर कळवा. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र.